हॅलो फ्रेंड, जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग पाहिले नसतील तर आधी जाऊन ते माझे गोवा सिरीजचे ब्लॉग पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची लिंक लागेल. अदरवाईज नसतील पाहायचे, नुसता हा ब्लॉग पाहिला तरी काहीच नाही, आनंद आहे. तर चला, आज मी तुम्हाला दाखवते जे आम्ही आलेलो आहोत गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी. आणलेलं आहे समर वेकेशन्स आणि आम्ही आलेलो आहोत गोव्याच्या साऊथ गोव्याच्या द ललित हॉटेलमध्ये. आता याचा ना मी तुम्हाला दाखवते थोडा लुक कसा आहे तो. तर जसं की मी तुम्हाला रूम टूरमध्ये दाखवलं होतं की मी तुम्हाला फक्त रूम दाखवली आणि जी आपली गॅलरीची जी रूम होती ती म्हणजे खोलून बाहेरचा नजारा नव्हता दाखवला. तर बाहेरून मग असा व्ह्यू दिसतो जर आपली रूम आपण ओपन करून जर गॅलरीतून बाहेर आलो तर आम्ही चाललो होतो बीचमध्ये. आता ललित हॉटेलचं आम्हाला आवडतं याच्यासाठी की यांचं जे आहे ना, यांचं हॉटेल असं आहे, गोल्फ एरिया आहे आणि स्पा वगैरे आहे. तर यांचं हॉटेल हे असा रोड आहे, तुम्ही बग्गी घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला गोल्फ कार्ट असं ते पण तुम्ही घेऊ शकता बीचवरती जाण्यासाठी. आणि यांचं प्रायव्हेट बीच आहे असं म्हणता येईल. राजबाग बीच जो आहे ना तो आहे. इथले जे लोकल लोक असतात ना त्यांना ते अलाउ करतात येण्यासाठी बीचवरती. बाकी बाहेरचे टुरिस्ट वगैरे इथे कोणी नसतात, फक्त ललित हॉटेलमध्ये जे स्टे करतात ना लोक, तर तेच लोक फक्त इथे येऊ शकतात, म्हणजे असं त्यांचं आहे सिस्टीम. का तर त्यांनी ना पूर्ण हॉटेलमध्येच असं हॉटेलच्या ह्याच्या बीचवरतीच म्हणजे त्यांनी पूर्ण हॉटेल बांधलेलं आहे. मला वाटतं ताज वगैरे ते जे हयात वगैरे हॉटेल आहेत ना गोव्याचे, सेम पॅटर्न आहे त्यांचा. असंच आहे. तर आम्ही इथे ना सर्वप्रथम कोविडमध्ये आलतो की आम्हाला प्रायव्हेट बीच हवा होता. प्रायव्हेट इन केस कुठलाही बीच प्रायव्हेट नसतो तसं पाहायला गेलं तर, पण की त्या बीचवरती ते हॉटेल बांधतात, मग त्या हॉटेलचा तो प्रायव्हेट बीच असं होऊन जातो. तर आम्ही ना मग असा रोड होता, हॉटेलमधूनच तुम्हाला येण्याची वगैरे सोय आहे बीचवरती. आणि तुम्ही बीचवरती पाहू शकता, फक्त हॉटेलमधले जे लोक आहेत ना तेच फक्त इथं बीचवरती आनंद घेतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह. उगाच विनाकारण खूप जास्त गोंधळ नाही, काही नाही. नाहीतर आपण बाकीच्या ठिकाणी बीचवरती पाहतो किती गडबड असते, किती गोंधळ असतो, किती राडा असतो. आणि मी 1-2 बीच पाहिले होते, त्यामुळं मला ना ह्या बीचचं खरंच खूप आवडलं. म्हणजे शांतता आणि आपल्याला जो सनसेट व्ह्यू आनंद घेता येतो. आणि इथून ना बोटनी ना आपल्याला पलीकडे सोडतात ते सगळे अर्ली मॉर्निंग. डॉल्फिन राईड असते त्यांची, बटरफ्लाय बीच असतो, तिथं तुम्हाला एक अर्धा तास पाऊण तास ते सोडतात. तर इथून ह्याच बीचवरून तुम्हाला ते घेऊन जातात. तर इथे लोक भेटतात आपल्याला, तसे ते आपल्यासोबत डील करतात की आम्ही तुम्हाला सकाळी 7 वाजता वगैरे ते आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला घेऊन जातात. पण आम्ही ह्याच समुद्रामध्ये ना डॉल्फिन पाहिले होते, आम्हाला खूप आनंद वाटला होता. खूप सारे डॉल्फिन आहेत याच्या मध्यभागी, जेव्हा बटरफ्लाय बीचकडे आपण जातो ना तर तिथे. आणि हे किती स्वच्छ सुंदर होतं. आणि मी इथून दरवेळेस आले ना तर या बीचवरती ना असं केसांना ते करून घेते आणि हे असा आनंद घेते. बीचवरतीच ना लोकांचे थोडेफार शाक आहेत. तर आहेत म्हणजे ते एक तुम्हाला ज्यूस, मॅगी, चहा वगैरे करून देतात. अदरवाईज आपल्या ललित हॉटेलचं पण बीचवरती पण एक छान हॉटेल आहे. तर त्याला ते हे म्हणतात कारसोड असं काहीतरी नाव आहे, मला आठवल्यावर मी तुम्हाला ते नक्की शेअर करेल. कारसोट असं काहीतरी आहे ते त्यांचं जे बीचवरती त्यांचं हॉटेल आहे त्याला. आणि हे पहा सनसेट होत होता. आणि याला ना मी वॉइस ओव्हर करते फ्रेंड्स, पण मी याचा वॉइस हे असंच राहू देणार आहे, का तर मला ना तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकवायचा आहे. आणि काय माहिती का, मला ना समुद्र खूप जास्त प्रिय आहे आणि मला फार आवडतो तो, म्हणजे सनसेट होताना वगैरे. म्हणून मी ना असं माउंटनला वगैरे दुसरीकडे जाण्याचं नाही म्हणजे हे करत. आणि हे यांचं मग लगेच गेटवरतीच अशी सोय आहे, शावर वगैरे. तुम्ही जी समुद्रातून खेळून जी सँड वगैरे करून घेऊन येता ना, मग ती अशीच इथे सोडायची. तर हे मी जे तुम्हाला सांगितलेलं इथं हॉटेलचं, इथेच समुद्रावरती एक हॉटेल आहे. इथे ना फिश अमेझिंग मिळतात, खूप छान. आम्ही लास्ट इयर आलतो ना, दुपार चालतो तेव्हा आम्ही इथेच येऊन जेवलो होतो यांच्या बीचवरच्या शाकवरती. आणि खूप रिलॅक्सिंग आणि खूप छान आहे, शांतता आहे आणि खूप जास्त गडबड नाही, गोंधळ नाही. मेन म्हणजे बाहेरचे असे कुठून पण लोक इथून म्हणजे येत नाहीत. इथे जे प्रॉपर हॉटेलमध्ये स्टे करतात तेच लोक इथं बीचवरती येतात आणि थोडेफार लोकलचे वगैरे असतात ते. तर आहे राजबाग बीच याला म्हणतात, तुम्ही सर्च करू शकता. आता या ज्या गाड्या तुम्ही पाहतायत ना, या लोकांच्या गाड्या आहेत, अशा 4-5 वगैरे गाड्या आहेत. आणि फार गाड्या नसतात, म्हणजे फार गर्दी नसते या बीचवरती, मजा येते, खूप मस्ती येते. आणि छान आहे, म्हणजे सिक्युअर आहे, सिक्युरिटी वगैरे सगळं काही खूप सुंदर आहे, छान आहे. आणि तुम्ही ना स्विमिंग पूलमध्ये आनंद घेऊन ना
हॉटेलवरच्या. लगेच तिथून रोड आहे, तुम्ही बीचवरती येऊन त्याच कपड्यांवरती लगेच एन्जॉय करू शकता आणि त्याच कपड्यांवरून पुन्हा तुम्ही स्विमिंग पूलमधलं गरम गरम पाणी असतं छान असं, तिथं तुम्ही जाऊन तुमचं अंग असं हलकं करू शकता. अशी व्यवस्थित तिथं सोय आहे. आणि बीचवरून तुम्हाला म्हणजे हॉटेल रूमपर्यंत जाण्यासाठी किंवा कुठेही हॉटेलमध्ये फिरण्यासाठी बग्गी आहे ते बोलवतात, लगेच त्यांना रूम नंबर सांगायचा आणि ते आपल्या रूम नंबरपर्यंत सोडतात. तर अशा प्रकारे त्यांची सोय आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे आता आम्हाला बग्गी मिळाली होती. आता त्याला काय म्हणतात ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगळं म्हणत असेल. तर आमच्या सुमित दिघींनी आम्हाला म्हणले याला बग्गी म्हणतात, तर बग्गी म्हणतात असं आहे ते. मग ते येत होते चालत, त्यांना असं काही ते ॲक्च्युली वॉक करणं प्रेफर करतात, त्याच्यामुळे त्यांनी असं काही गाडीमध्ये जाणं वगैरे नाही. त्यांना वाटतं मी थोडंसं प्रॉपर्टीचा आनंद वगैरे घेऊन मग मस्तपैकी मजेत ते आनंद व्यू एन्जॉय करत चालत येत होते. आणि आम्ही होतो, आणखीन एक फॅमिली होती समोर आमच्या बसलेली होती आणि आम्ही अशी पाहत होतो. आता मी व्लॉगिंग करते म्हणून आणि अशी गुड गर्ल आमची बनलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे पहा रात्रीचा असं सनसेट होत होता. इतकं सुंदर आणि नयनरम्य वातावरण होतं ना, खूप छान होतं. आणि आता आम्हाला आहे ना काहीही नव्हतं, फक्त रूमवरती जायचं होतं, चेंज करायचं होतं आणि जेवण करायला जायचं होतं, म्हणजे डिनरला जायचं होतं. तर ना तिथं डिनरसाठी म्हणा पूल पार्टी असते, बरंच काही काही पार्टी ऑर्गनाईज करतात ललित हॉटेलवाले. तर तुम्ही तसं त्यांच्या पॅकेजेसमध्ये तुम्ही ते घेऊ शकता आणि खूप छान असतं. आणि इथून जाऊन ना तुम्ही थोडं स्विमिंग पण करू शकता बीचवरती आनंद घेऊन. पुन्हा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकता, स्विमिंग पूलहून पुन्हा बीचमध्ये जाऊ शकता. असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे तिथे की नाही का, असं काहीच नाही. आणि मेन म्हणजे पूलचं पाणी ना त्यांनी असं थोडंसं गरम ठेवलेलं आहे, जेणेकरून ना तुम्हाला खूप छान फील होतं, एकदम मस्त. आता आम्ही इथून जाऊन थोडंसं पूलमध्ये रिलॅक्स करणार, मग रूमवरती जाणार, मग चेंज करणार आणि मग डिनरला येणार, असं आमचं प्लॅनिंग असतं. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं गोव्याचं वेकेशन्स? आता याच्या आधी मी कधी व्लॉगिंग करत नव्हते, पण